महापौर पद निवडी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मुंबई महापालिका महापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला। 7 फेब्रुवारीला महापौर पदासाठी अर्ज स्वीकारले जाणार। 11 फेब्रुवारीला मुंबई महापालिकेच्या महापौर पदाची घोषणा केली जाणार। दुपारी 12 वाजता विशेष सभेचं आयोजन। मुंबई पालिकेत राष्ट्रवादीकडून गटनेता म्हणून सईदा खान यांची नियुक्ती। आज कोकण आयुक्त कार्यालयात गट नोंदणी करणार सईदा खान नवाब मलिक यांच्या बहीण। कल्याण डोंबिवलीतील ठाकरेंचे नेते श्रीकांत शिंदेंना भेटले। गटनेते उमेश बोरगावकर पक्षप्रतोद संकेश भुईरांकडून स्वागत। बेपत्ता नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात असल्याचा आरोप। तर भेटीनंतर ठाकरे सेनेत संभ्रम। चंद्रपुरातील वडेट्टीवार गटाचे नगरसेवक नागपुरात दाखल। काल तोडगा काढण्यासाठी दिल्लीत केसी वेणुगोपाल यांच्या घरी बैठक। मात्र तोडगा न निघाल्यानं आज वडेट्टीवार धानोरकर यांची बैठक होणार का याकडे लक्ष। ठाणे कल्याण डोंबिवलीसह उल्हासनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर विराजमान। तर भाजपकडे उपमहापौर पद। भाजपच्या आव्हानानंतरही शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता कायम। ठाण्यात महापौर उपमहापौरांची निवड शिंदेंच्या उपस्थितीत। ठाण्याचा महापौर आणि उपमहापौर विराजमान। महापौरपदी शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौरपदी कृष्णा पाटील। कल्याण डोंबिवलीत महापौरपदी शिवसेनेच्या हर्षाली थविल तर उपमहापौरपदी भाजपच्या राहुल दामले यांची निवड। भाजप, मनसे, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे नगरसेवक उपस्थित। मात्र ठाकरेंचे 3 नगरसेवक उपस्थित नसल्याने चर्चा। पुण्याच्या उपमहापौर पदावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा चंद्रकांत पाटलांना फोन। पुण्याचं उपमहापौर पद आरपीआयला देण्याच्या सूचना। नगरसेवक परशुराम वाडळेकरांना उपमहापौर करण्याच्या सूचना। केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी महायुतीच्या नेत्यांचे आभार मानले। पुण्यात उपमहापौर पद देऊन मैत्रीचा सन्मान करण्यात आला। रामदास आठवलेंची प्रतिक्रिया। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। नव्या निविदा काढण्यास अधिकाऱ्यांना बंदी। अर्थ खात्याची सूत्र हाती घेताच फडणवीसांचे आदेश। काटकसरीचे धोरण स्वीकारण्याचे आदेश। 15 फेब्रुवारीपासून कोणत्याही खरेदीच्या प्रस्तावांना मान्यता नको। वित्त विभागाचे सर्व विभागांना आदेश। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा संपला। युती फक्त स्थानिक निवडणुकीसाठी होती। विलीनीकरणाबद्दल दादा आमच्याशी बोललेच नव्हते। प्रफुल्ल पटेल यांची स्पष्टोक्ती। विलीनीकरणाच्या प्रश्नावर शरद पवारांनी बोलणं टाळलं। प्रफुल्ल पटेल यांच्या विलीनीकरणावरील वक्तव्यावर पवारांनी हात जोडले। सुनेत्रा पवार लवकरच दिल्ली दौरा करणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार। दिल्लीत भाजपकडून शोकसभेचं आयोजन केलं जाईल। सुनेत्रा पवारांच्या जागी पार्थ पवारांचं नाव राज्यसभेसाठी चर्चेत। राज्यसभेवर जाण्याची पार्थ पवारांची इच्छा, परंतु पार्थ पवारांना राज्यसभेची 6 वर्षाची टर्म हवी असल्यानं सध्या जय पवार राज्यसभेवर जातील, सूत्रांची माहिती। नाशिकमधून अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करताना नाशिक पोलीस आयुक्तांनी केलेलं भाषण चर्चेत। कोकाटेंच्या प्रकरणात लक्ष घाला, दादांनी दरडावून सांगितलं होतं। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचं विधान। लाडकी बहीण योजनेला अजितदादांचं नाव देण्याची अमोल मिटकरींची मागणी। मुख्यमंत्री फडणवीस याबाबत निर्णय घेतील। मुख्यमंत्र्यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। महायुतीसमोर कोणाची डाळ शिजणार नाही। नितेश राणे एकत्र आहेत। सिंधुदुर्गातील सभेत एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। केंद्राच्या बजेटमध्ये मोदींनी कोकणाचा विचार केला। आम्ही पण कोकणावर बारीक लक्ष ठेवून आहोत, शिंदेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात आम्ही हळूच शिंदे साहेबांकडे निवेदन द्यायचो, तेव्हाही शिंदे साहेब आमचं काम करायचे, नितेश राणेंची प्रतिक्रिया। जसं आमच्यासाठी आमचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत, तसेच एकनाथ शिंदे साहेब आहेत। जाहीर सभेत नितेश राणे यांचं वक्तव्य। आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या सभागृहात बोलणार। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आज 6वा दिवस। काल काँग्रेसच्या 8 खासदारांना निलंबित केल्याने आजही गोंधळ होण्याची शक्यता। लातूरच्या जानवळमधील ग्रामस्थ पंकजा मुंडेंवर नाराज व्हिडिओ व्हायरल। बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करा, गावकऱ्यांचा आग्रह। उशीर होत असल्यानं पंकजा मुंडे थेट प्रचार सभेला पोहोचल्या। सभेनंतर पुतळ्याला पुष्पहार घालू देण्यास ग्रामस्थांचा नकार। मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाबाहेरील पाटी बदलली। उपमुख्यमंत्री कार्यालयाबाहेर सुनेत्रा अजित पवार यांच्या नावाची पाटी लावण्यात आली। ठाकरेंच्या शिवसेनेच्या अखिल चित्रेंची नितेश राणेंविरोधात राज्यपालांकडे पत्राद्वारे तक्रार। नितेश राणेंच्या काही वक्तव्यामुळे मंत्रिपदाच्या शपथेचा भंग झाल्याचा तक्रार। राणेंनी ग्रामपंचायतीवर राजकीय दबाव टाकल्याची उघड कबुली दिल्याचा यात उल्लेख।
अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळे भाऊक. अजितदादांसोबतचा फोटो सुप्रिया सुळेंनी शेअर केला. सुप्रिया सुळेंनी स्टेटसला अजितदादांसोबतचा फोटो ठेवला. छत्रपती संभाजीनगरच्या 18 नवनिर्वाचित नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार. 3 अपत्य, अतिक्रमण, खोटी कागदपत्र अशा स्वरूपाच्या तक्रारी दाखल. एमआयएमच्या नगरसेवकांविरोधात सर्वाधिक 16 तक्रारी. अजित पवारांना श्रद्धांजलीसाठी पुणेकरांच्या वतीने आज शोकसभेचं आयोजन. सायंकाळी 5 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात कार्यक्रम पार पडणार. शोकसभेत पुणे शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते, विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित असतील. पुण्यातील ठाकरे सेनेचे नेते वसंत मोरे आज पत्रकार परिषद घेणार. प्रभाग 38 मध्ये निवडणूक प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप. पत्रकार परिषदेतून मांडणार पुरावे. मंगेश काळोखे हत्याप्रकरणी सुनील तटकरेंची महेंद्र थोरवेंना कायदेशीर नोटीस. बदनामी केल्याचा तटकरेंचा थोरवेंवर आरोप. समाधानकारक उत्तर न दिल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा.